नमस्कार. मी सौ प्राजक्ता प्रशांत इनामदार. माझ्या कथेचं नाव आहे जादूचं घर. लेखिका मी स्वतः सौ प्राजक्ता इनामदार. एक मुलगा होता. त्याचं नाव होतं राजू. नुकताच 4थीच्या इयत्तेतून 5वीत गेला होता. तो ना खूप स्वप्नाळू होता. मे महिन्याची सुट्टी होती. सर्वच जण सुट्टीत मामाच्या गावाला जातात. तो सुद्धा दरवर्षी जायचा. त्याला ना जादूचं घर बघायचं होतं. दरवर्षी मित्रांकडून जादूचं घर बघायचं कसं असेल याची उत्सुकता होती. जादूच्या घराबद्दल तो ऐकत होता. त्याला खूप खूप उत्सुकता होती. कसं असेल जादूचं घर, कुठं असेल ते जादूचं घर. तो यावर्षीही मामाच्या गावाला जाईल. आईबाबांसोबत जात होता. सर्वांना झुकझुक गाडीचं आकर्षण. तोही रेल्वेने मामाच्या गावाला जात होता. आता मात्र त्यानं ठरवलं होतं, या सुट्टीत तरी मी जादूच्या घरी जाणारच. काही वाटेल ते झालं तरी मी जादूच्या घरी जाणारच. त्याचं लक्ष खिडकीतून बाहेरच. कुठे दिसतं का जादूचं घर, तो बघत होता. रेल्वे जोराने धावत होती. झुकझुक झुकझुक झुकझुक. राजूच्या डोक्यात जादूच्या घराबद्दलची उत्सुकता वाढतच होती. बाहेर डोंगर दिसत होते, झाडं पळत होती, पण त्याला जादूचं घर काही दिसत नव्हतं. रेल्वे आणखीन जोरात पळायला लागली. झुकझुक झुकझुक झुक. आणि अचानक लांब एक घर दिसलं. खूप लाईटिंग केलं होतं. खूप मोठं होतं ते. त्याच्या लक्षात आलं, हां, सापडलं. हे जादूचं घरच आहे. हे जादूचं घरच असणार. जसजशी रेल्वे त्या घराजवळ येत होती तशी त्याची उत्सुकता वाढत होती. त्याच्या डोक्यात विचार आला, आता आपण या जादूच्या घरी जायचं आहे, पण कसं? त्याने आजूबाजूला पाहिलं. हळूच आईकडे बघितले. आई झोपलेली होती. बाबांकडे बघितलं. बाबा पण झोपले होते. हळूच जागेवरून उठला आणि रेल्वेच्या दरवाजापाशी गेला. तिथे उभा राहिला. रेल्वे जोरात पळत होती. झुकझुक झुकझुक झुकझुक. त्याने विचार केला, आता जादूचं घर तर समोर दिसतंय, पण ह्या जादूच्या घरी जायचं कसं? त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे एक लाकडाची फळी दिसली. त्याने ती पटकन उचलली, दरवाजापाशी टाकली आणि टुणकन उडी मारून राजू जादूच्या घरी गेला सुद्धा. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. किती दिवस ठरवलं होतं जादूचं घर बघायचं. आज आपली इच्छा पूर्ण झाली. जादूचं घर खरंच खूप सुंदर होतं. राजू जादूच्या घरात जात होता. दरवाजात चॉकलेटची कमान, बिस्किटाचा बंगला. बापरे, किती सुंदर, किती प्रकारची चॉकलेट होती. सगळ्या प्रकारची चॉकलेट, सगळ्या प्रकारचे बिस्किटं तिथं होती. खूप खाऊ होता. त्याला खूप आनंद झाला. असेच पुढं पुढं जात होता. त्याला वाटेत वडापाव, इडली, पावभाजी, पिझ्झासुद्धा दिसला. त्यानं सगळं खाल्लं. पुढं तसंच जाता जाता त्याला श्रीखंड, टुम्म फुगलेली पुरी, बासुंदी, रसमलाई, आमरस, सगळं सगळं काय खाऊ आणि काय नको असं झालं होतं त्याला. राजूनं पुरी खाल्ली, आमरस खाल्ला, बासुंदी पिली. पुढे आईस्क्रीमचे सर्व प्रकार होते, तेही खाल्ले. जादूचंच घर ते, कशाला कमी नव्हतं तिथं. पुढे गेला तर मोठी बाग होती. झोपाळा, सीसॉ, घसरगुंडी, किती किती प्रकारची खेळणी. राजू झोपाळ्यावर बसला, झोके घेत होता. त्याला इतका आनंद झाला होता ना, काही विचारूच नका. घसरगुंडीवर बसला, सीसॉमध्ये बसला. खूप मज्जा येत होती. पुढे गेला तर तिथं थंड पाणी होतं. पाणी प्यायला आणि त्याला वाटलं आता आपण थोडीशी विश्रांती घ्यावी. तर समोर पाहतो तर काय, समोर मऊ गादी. आराम गादीवर जाऊन राजू लोळायला लागला आणि त्याला कधी झोप लागली कळलंच नाही. आणि त्याच्या लक्षात आलं, आपल्याला कधी झोप लागली. थोड्या वेळाने त्याला जाग आली आणि सगळीकडे पाहतो तर काय, आपण अजून जादूच्याच घरात. आता मात्र त्याचं पोट भरलं होतं. त्याला कॅडबरी नको होती, पिझ्झा नको होता, झोपाळा नको होता. त्याच्या मनात विचार आला,
आपण जादूच्या घरात आलोय खरे, पण आता घरी परत कसं जायचं? बापरे, आता मात्र त्याला घरची आठवण यायला लागली. आपली आई बाबा आपल्या शोधात कुठे असतील? रेल्वेतून कुठं पोहोचले असतील? त्याला आईची आठवण यायला लागली. तो आईला शोधण्यासाठी पळू लागला. आई आई आई, आता मला नको बिस्किटं, मला नको खायला, मला आई पाहिजे. तो पळत सुटला. आईला हाका मारू लागला. त्याचा आवाज रडवेला झाला होता. आई आई आई, तू कुठं आहेस? जादूच्या घरात त्याला आई काही दिसत नव्हती. इतक्यात त्याला आईची हाक ऐकू आली. राजू, अरे राजू. त्याला हलवू लागली. राजू, अरे राजू, उठ. काय झालं? राजूनं डोळे उघडले. पाहतो तर काय, एका बाजूला आई आणि एका बाजूला बाबा. म्हणजे राजू स्वप्नात जादूच्या घरी जाऊन आला. मुलांनो, तुम्ही पण जाणार का जादूच्या घरात? धन्यवाद.